A drum of radius capital R, full of liquid of density rho, is rotated with angular velocity omega rad per second. The increase in pressure at the center of the drum will be. आपलं इंक्रीज इन प्रेशर फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर रो स्क्वेअर डिवायडेड बाय 2. बी ऑप्शन आहे ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर रो डिवायडेड बाय 2. सी ऑप्शन आहे ओमेगा स्क्वेअर आर रो डिवायडेड बाय 2 आणि डी ऑप्शन आहे ओमेगा आर रो स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर का असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला ड्रम दिलेला आहे आणि हा ड्रम फुल भरलेला आहे. कशाने तर लिक्विडने. त्याची डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला रो इतकी. ओके, तर हा ड्रम पूर्ण भरलेला आहे आणि हा रोटेट होतोय कशाच्या अराउंड तर याच्या सेंटरला. ॲक्सिस जे आहे त्या सेंटरला तो काय होतं तर रोटेट होत आहे. ही सपोज आपण काय घेतलं ॲक्सिस घेतलं तर याच्या भोवती तो काय होणार तर रोटेट होणार आहे. ही झाली त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. याच्या भोवती तो रोटेट होणार आहे. ठीक आहे. आणि या ड्रमची जी रेडियस दिलेली तर ही रेडियस दिलेली आहे किती तर आर इतकी त्याची रेडियस दिलेली आहे. रेडियस कशाने दाखवणार तर कॅपिटल आर. आणि ही बॉडी रोटेट होणार आहे या ॲक्सिसच्या भोवती कितीच्या स्पीडने तर ओमेगा एवढ्या अँग्युलर स्पीडने. ओके, तर या सेंटरला आपल्याला काय करायचं इन्क्रीज इन अँग्युलर स्पीड या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण यूज करणार आहे बर्नौली प्रिन्सिपल. बर्नौली प्रिन्सिपलचा आपण या ठिकाणी यूज करू. अकॉर्डिंग टू बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीज प्रिन्सिपल. आणि बर्नौली प्रिन्सिपल जर घेतला तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं प्रेशर घ्यायचा प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, तर आपल्याला काय करायचं आणि कंटिन्युअसली ड्रम रोटेट होतोय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी नसणारचे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला घ्यायची काय गरज नाही आहे. आपण काय करणार तर आता सेंटरला जर घेतलं सेंटरला प्रेशर किती राहणार आहे. सपोज आपण प्रेशर घेतला P1. त्याच्यानंतर सेंटरला तो रोटेटच होणार नाही म्हणजे काय त्याची जी स्पीड आहे ती किती राहणार आहे तर डायरेक्टली आपण 0 घेणार आहे. 0चा स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे तो काय झाला 0. आता तेव्हा तो रोटेट होणार आहे त्याचं प्रेशर किती होणार आहे रोटेट झाल्यानंतर त्याचं प्रेशर राहणार आहे P2 इतकं प्रेशर राहणार. त्याच्यानंतर 1/2 रो तसाच आणि स्पीडच्या जागी एक काम करा स्पीड तसाच असू द्या V2 स्क्वेअर करू त्याला आणि पोटेन्शियल एनर्जी नाहीच आहे तो काय घेतला आपण 0 घेतला. ओके, मग प्रेशर काय झाला P1 इथला 0चा स्क्वेअर केला तर आन्सर काय येणार आहे 0 आणि लास्टची टर्म 0च आहे इज इक्वल टू काय राहिला आपला P2 प्लस हा राहिला हाफ रो. Vच्या जागी मी काय टाकणार तर आर ओमेगा टाकणार आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर. ही पोटेन्शियल 0. आता 0 लिहायची काहीच गरज नाही आहे. मग प्रेशर P1 इज इक्वल टू काय झाला P2 आणि याला जर सिम्प्लिफाईड केलं तर भेटेल 1/2 रो आरचा झाला स्क्वेअर आणि ओमेगाचा पण झाला स्क्वेअर. ओके, पण आपल्याला काय फाईंड करायचं आहे प्रेशर डिफरन्स फाईंड करायचा आहे. मग प्रेशर P1 झाला आणि P2 इकडे जो प्लस होता इकडे काय केला मी मायनस केला. मग आपला जो प्रेशर असेल तो किती असेल रो आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिला 2. हा झाला तुमचा चेंज इन प्रेशर. ओके, आणि याच आपल्या क्वेश्चनचं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ओके, चेंज इन प्रेशर. आता या ठिकाणी आपण ऑप्शन चेक करू आणि करेक्ट आन्सर काय आहे ते आपण या ठिकाणी डिसाईड करू. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर रो आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार तर ऑप्शन बी असेल.